सो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. तर आता मी आहे पोलादपूरला. हे बघा, मस्त माझ्या खिडकीतून समोरच बघा प्रतापगडचं दर्शन होतं. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही. समोर सावित्री नदीचं दर्शन होतं आणि हे आहे पोलादपूर, म्हणजे पोलादपूर मार्केट. आणि आता मी त्याच्यानंतर अर्णवी, हाय करो, आणि राधिका, आम्ही सगळे निघालेलो आहोत टुवर्ड्स दापोली. पॅकिंग वगैरे सगळे झाले, अर्धं सामान राधिकाने खाली पोचवलेलं आहे. आता ही ते कूलर आहे, घेऊन नाही जाते. आणि हे आहे माझं पोलादपूरचं छोटंसं घर. वेळ झालेली आहे दुपारचे 1:30. कमीत कमी 2 तास तरी आम्हाला पोचायला लागतील. आणि ह्यावेळी CNG वगैरे गाडी नाही, ह्यावेळी प्युअर पेट्रोल गाडी घेऊन मी चाललो आहे. आणि बघूया कोणता बीच आपण एक्सप्लोर करतो आहे, काय मजा करतो आहे, ती सगळी ह्या ब्लॉगमध्ये मी कवर करणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सगळं सामान लोड झालं आहे आणि आता आपण निघत आहोत. आणि इथे मागे ऑस्करसाठी असा सेटअप असतो आपला. हे बघा, हे पूर्ण असं घेतलेलं आहे. त्याला काय म्हणतात, एक शीट आहे एक प्रकारची. इकडे 2 सीटला पुढे बांधू शकतो, 2 मागे. आणि बाबू, अर्णवी आणि ऑस्कर बसणार आहेत मागे. तर चला मित्रांनो, फायनली सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, 2:30 वाजलेले आहेत. आपण भरणा नाक्याला पोहोचलेलो आहोत. आणि इथे आहे फेमस असं काळकाई देवीचं मंदिर. आणि हा आहे भरणा नाका. सरळ रस्ता गेला गोव्याकडे. आपल्याला जायचं आहे खालून सर्व्हिस रोडवरून राईट, खेड शहरातून दापोलीकडे. सध्या खेड दापोली रोड हा बरा आहे दापोलीला जायसाठी, मंडणगड दापोली किंवा महाड दापोलीपेक्षा. त्यामुळे आपण आज खेड दापोली रोडनेच चाललेलो आहोत. तर मध्ये मध्ये अशा प्रकारचं काही काम सुरू आहे, पण तरी पण मी तुम्हाला हाच रस्ता रेकमेंड करेल, कारण बाकीच्या रस्त्यांची अवस्था ह्याच्यापेक्षा बिकट आहे. आय थिंक मंडणगड आणि दापोलीचं तर काम सुरू होतं, ते झालं की नाही माहीत नाही, अपडेट नाही, पण नसेलच झालं. पण हा बऱ्यापैकी झाला आहे. तर अशा प्रकारे पुढे एक चांगला रस्ता झालेला आहे, डांबर रोड. आणि त्यामुळे आता सध्या तरी खेड दापोली रोड हा बेटर आहे दापोलीला जाण्यासाठी. आणि रस्ता पण मोठा असल्यामुळे इथे ब्लाइंड टर्न्स किंवा रिस्की ओव्हरटेकिंग्स याचे चान्सेस पण कमी आहेत, कारण त्या छोट्या रस्त्यांना ते सगळं सांभाळायला लागतं आपल्याला. 320 आणि आपण पोहोचलेलो आहोत दापोलीला. आणि STनी जर आले तर इकडे तुम्हाला ST डेपो पण आहे. इथून तुम्हाला प्रायव्हेट बसेस पण असतात. आणि आता इथून सगळा समुद्र किनारा जो आहे हा कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर लांब आहे. तर सर्वात प्रथम तर भूक लागले, काहीतरी खायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग जाऊया आपण समुद्र किनाऱ्यावर, थोडं ऊन कमी झाल्यानंतर. तर आता आपण दापोली मार्केटच्या इथे पोहोचलो, सिटी सेंटरला. आणि इथे एक फेमस खानावळ आहे, ओम साई म्हणून, HDFC बँकेच्या बाजूला. तर तुम्हाला जर व्हेज किंवा नॉनव्हेज थाळी, फिश थाळी खायची असेल तर एक चांगला ऑप्शन आहे. पार्किंगला वगैरे पण समोर जागा चांगली आहे. तर आता राधिका थांबते गाडीमध्ये आणि मी आणि बाबू जाऊन काहीतरी खाऊ, कारण ऑस्करसोबत कुणाला तरी थांबायला लागेल. चला, काय खाणार आहेस तू? भाकरी. क्या बात आहे. तर मगाशी मी आणि अर्णवीने जाऊन तिकडे जेवलो, म्हणजे व्हेज थाळी खाल्ली आम्ही. ओके होती, एवढी काय वाव नव्हती. आणि आता परत माझी ड्युटी ऑस्करबरोबर थांबायची.
राधिका गेली इथे. आता आम्ही कुठे आहोत? पाळंदे बीचच्या इथे. समोर पाळंदे बीच आहे, मागे वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण आहेत. तर प्रॉब्लेम असा आहे की हा एकटा बसत नाही आणि आता बाहेर काढला की सगळे सँड वगैरे गाडी घाण करेल. तर आता राधिका इथे बसून आंबोळ्या खाते, राधिका आणि अर्णवी गेले. थोड्या वेळामध्ये आपण जाऊ, मस्त बीचवर एन्जॉय करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण आमच्याबरोबर एन्जॉय करा. ओके चलो. पेट डॉग बरोबर असला ना की अशी ड्युटी असते. आणि हा काय माझ्या बायकोशिवाय राहत नाही. बघा ही अशी नाटकं असतात, त्याची खेचत बसतो सारखा. हा समोर बीच आहे पूर्ण, इकडे वॉटर स्पोर्ट दिसत आहेत. आला आला त्याच्या आईकडे. कशा आहेत आंबोळ्या? बाबूने खाल्ल्या. मस्त आंबोळ्या आणि हिरवी चटणी. चांगल्या आहेत काय? मस्त एकदम वॉटर स्पोर्ट्स. राधिकाने एकदम व्हेरायटी खाल्लेल्या आहेत. आंबोळी खाल्ली, वडे खाल्ले. आंबोली नाही खाल्ली. आंबोळी नाही खाल्ली, टेस्ट पण नाही केली. राधिकाने एकदम व्हरायटी खाल्लेल्या आहेत. आंबोळी खायला भेटली नाही तिला. वडे खाल्ले आणि आता हे थालीपीठ एक तिथे खाल्लं, एक पार्सल घेतलं आहे. पण ॲटलिस्ट आमच्या व्हेज थाळीपेक्षा तरी चांगलंच होतं, नो डाऊट. आणि बाबूनी 4 आंबोळ्या खाल्ल्या, 4 छोटे छोटे. मग एवढेच असतात थालीपीठ. चला आता आपण निघूया टुवर्ड्स अंजारले, कारण हे सगळे बीच क्राऊडेड असतात. इकडे काय ऑस्करला फ्रीडम मिळणार नाही. सूर्याचं रिफ्लेक्शन कसलं भारी दिसतंय समुद्राच्या पाण्यावर. आणि आज समुद्राच्या पाण्याचा रंग ना असं म्हणजे वेगवेगळा दिसतोय. आता आपल्याला जो समोर दिसतोय हा आहे सुंदर असा अंजारल्याचा क्रिक ब्रिज, म्हणजेच अंजारले खाडी ब्रिज. आणि ते जागोजागी लोकल माणसं हापूस आंबे विकतायत. एक नंबर स्पॉट आहे. आणि हवा एवढी मस्त सुटली ना, खाली ते काका मच्छी पकडतात ते बघा. अंजारले खाडी. तर इकडे भरपूर जण थांबतात, मस्त फोटो निघतात इथे. त्याचबरोबर जर तुम्ही फिशिंग लवर असाल, तुमच्याकडे फिशिंग रॉड वगैरे असेल तर तरी तुम्ही इथे फिशिंग वगैरे करू शकता. इथून मासे वगैरे पण भेटतात. भरपूर लोकल लोक इथे चांगल्या चांगल्या क्वालिटीचे फिशिंग रॉड घेऊन पण आलेले असतात. आज कोण नाही आहे. तर चला आता आपण जाऊया आपल्या मेन स्पॉटला, म्हणजेच बीचवर. आणि हो, इथल्या रील्स वगैरे पण मी बनवलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला चेक करायच्या असतील तर जे माझं इन्स्टाचं हँडल आहे, इंस्टाग्राम अकाउंट, त्याच्यावर नक्की चेक करा, सुहा व्लॉग्स. सो आपण आता आलेलो आहोत अंजारले गावाच्या इथे. आपण खालच्या रस्त्याने आलो. एक रस्ता वरतून पण जातो, कड्यावरचा गणपती आहे त्याच्या बाजूने, आणि हा रस्ता मार्केटमधून जातो. अर्णवीसाठी खेळणी घ्यायची, बीचवर खेळायची, त्याच्यामुळे मी आतूनच घेतला. आणि आज मंडे आहे, सो एवढी ट्रॅफिक पण नसेल. बघा, दुर्गादेवी मंदिर फेमस आहे इथे. लाईट हाऊस आता आपल्याला लागेलच ऑन द वे. तर फायनली आपल्याला एक दुकान सापडलेलं आहे जिथे खेळणी भेटतील बाबूची. व्हरायटीज आहेत. दादा हे कितीच आहे? हे किंवा हे कितीला येईल? 150. 150. आणि ते 200.
बघ कोणता आवडतं ह्याचा तर कलर गेला उन्हात ठेवून ठेवून. हा घे हा रेड घे. अरे ह्याचा कलर चांगला आहे. तर अर्णवीचं काम झालेलं आहे. हे बघा कोणता घेतला कलर, ग्रीन कलर. त्या काकांनी एकदम नवीन फ्रेश फेस काढून दिलाय. आणि राधिकाने ऑइल मागवलं आहे कशासाठी, तिला लावायला. अच्छा चला आता 6 वाजलेत. 6 खूप कमी वेळ आहे याला बीचवर खेळायला, बरंच होईल. तर मित्रांनो हा आहे आंजर्ल्याचा लाईट हाऊस. आणि ह्याच्यावरतून जो व्ह्यू मिळतो ना समोर, हा अल्टिमेट आहे. पण आता आपल्याला जायचं बीचवर, त्याच्यामुळे आपण जात नाही. आणि हा एक स्पॉट आहे या साईडला, इथून पण खतरनाक व्ह्यू मिळतो. तर तुम्ही इथे आले तर नक्की दोन्ही एन्जॉय करा. आता आपण चाललो आहे बीचवर. तर मस्त अशी पार्किंग भेटलेली आहे आपल्याला इथे. हे बघा अशी पार्किंग लावले एकदम रोडच्या खालच्या बाजूला. आणि सगळा बोरिया बिस्तारा घेतलेला आहे, खुर्च्या पण घेतल्यात बसायला, कपडे घेतलेले आहेत. आणि आज पोहायचा मूड आहे भरपूर. तर आता समुद्रामध्ये जाऊन पोहणार आहोत. आणि बायकोनी काही रील्स प्लॅन केल्यात, त्या पण बनवायच्या आहेत. तर सूर्य मावळ्याच्या पहिल्या त्या पण बनवून घेऊया, नाहीतर मग डोक्याला शॉट होईल खूप मोठा. तर चला आता एन्जॉय करूया हा समुद्र. बघा काय जबरदस्त व्ह्यू आहे. आणि सूर्यदेवता पण अजून मावळले नाही, अजून वेळ आहे, 1 तास तरी आहे अजून. आणि बघा हा एक आयटम आणलेला आहे आपण, टेंट, कपडे बदली करायला. पण हा थांबणार नाही मला असं वाटतंय. तर काय टेंटचा सेटअप झाला नाही, फ्लॉप झाला. तो तिकडे गुंडाळून ठेवला आम्ही. आणि ह्या दोघांची इथे काय भांडणं संपत नाही आहेत, नॉन सेन्स. सुंदर असा सूर्यास्त होतोय. आणि ह्या साईडला बीचच्या इकडे कोण नाही जास्त, तिकडे मॅक्सिमम पब्लिक असतं. आणि इथून आपल्याला आंजर्ल्याचं लाईट हाऊस दिसतंय. तर मस्त रील शूट केलेल्या आहेत राधिका आणि मी, तुम्हाला माझ्या इन्स्टावर बघायला मिळतील त्या. आणि अर्णवीची आता 200 रुपये वसूल करायची वेळ आले. काय ब्युटिफुल सनसेट होतो आहे. आणि ॲक्च्युली आज लाटा पण मोठ्या मोठ्या येत आहेत. तर दापोलीला आलात ना की इकडे भरपूर बीच आहेत फिरण्यासारखे. पण जर तुम्ही अजून जरा पुढे आलात टुवर्ड्स आंजर्ल्याच्या पण पुढे, तर तुम्हाला असे आयसोलेटेड बीच एक्सपिरियन्स करायला मिळतील. जर तुम्हाला निवांतपणा, शांतता, एकांतपणा आवडत असेल तर हे बीच तुम्हाला प्रायव्हेट बीचची फिलिंग देतील. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा ग्रुपसोबत किंवा मित्रमैत्रिणीसोबत इकडे खूप मजा करू शकता, खूप धमाल करू शकता. आणि बेस्ट टाईम टू व्हिजिट हा इव्हनिंगच आहे, जेव्हा हा सुंदर सनसेट होतो. तो नक्कीच इकडे अनुभव करा, मिस नका करू. हा बघा तर मित्रांनो एक मस्त असा टाईमलॅप शूट केला आहे मी तुमच्यासाठी. आशा करतो तुम्हाला आवडला असेल. आणि एवढा ब्युटिफुल सनसेट होता हा. ॲक्च्युली 2 दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून कोकणात पाऊस पडतो आहे, क्लाउडी सिच्युएशन येते सारखी, तेव्हापासून ना एअर क्वालिटी खूप क्लिअर झाले. त्याच्यामुळे आज जो सूर्यास्त आहे हा बरोबर एकदम समुद्रामध्ये कसा डुबतो पाण्यामध्ये, तसा सूर्यास्त आज अनुभव केलेला आहे आपण. आणि बाबूचं, अर्णवीचं आता किल्ला वगैरे बनवायचं चालू आहे, तर ते सगळे तिकडे गेलेत. आणि मगाची जो टेंट ओपन केलेला, खेकडा काय हो तरी काय स्पीड आहे त्याची. तो बघा काय पळतं. हा बघा पुढे गेला, गायब मिस्टर इंडिया. तर थोड्या वेळात आपण आटपूया इथे आणि निघूया परत घरच्या वाटेकडे. इकडे पण नवीन असे स्टेजचे ऑप्शन्स येत आहेत. आणि हा आहे सावने बीच. बघा आंजर्ल्याचं लाईट हाऊस दिसतंय समोर. आणि वरची ती लाईट पण चालू झाली आता, रात्री खूप भारी दिसते.
सो अर्णवीचा किल्ला रेडी झालेला आहे आणि अंधार झाला आहे. आता 7:30 झाले आणि आता आपल्याला निघायला लागेल. सो तू आता बस झालं, आता क्लोज. आणि हे बघा, हे प्रयत्न अजून चालूच आहेत. राधिकाने एवढ्या कॉन्फिडन्सने टेंट ओपन केलेला की मला असं वाटलं की एका सेकंदामध्ये फोल्ड करेल. आता अर्ध्या तासाच्या वरती झालं, हिचा टेंट काय फोल्ड होत नाही आहे. यूट्यूबला व्हिडिओ बघून आलेली, इकडे नेटवर्क नाही काय नाही, आता तोंड लपवते. होईल काय आजच्या दिवसात? हां, उद्या येऊ आम्ही. तर मित्रांनो, आता आपला हा दापोलीचा आजचा प्रवास इथे संपत आहे. आता आपण इथून निघू. आता अंधार होईल, आम्ही दिसणार पण नाही थोड्या वेळात तुम्हाला. तर अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता घेतो आम्ही तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. माहीत नाही आता हे फोल्ड होणार आहे की असंच घेऊन जायचं आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.